कर्ण व त्याच्या दोन्ही टोकांजवळचे कोन दिले असता समद्विभुज म्हणजेच पतंगाकृती चौकोन काढणे. 7 सेंटीमीटर कर्ण व त्याच्या दोन्ही टोकांजवळचे कोन अनुक्रमे 80 अंश व 70 अंश घेऊन पतंगाकृती चौकोन काढा. 7 सेंटीमीटर लांबीचा कर्ण असलेली रेषा काढून रेषेला AC नाव द्या. A बिंदूला 80 अंश कोन काढा. कोन रेषेला E नाव द्या. C बिंदूला 70 अंश कोन काढा. कोन रेषेला F असे नाव द्या. कोन EAC व कोन FCA दुभागा. कोन दुभाजकांच्या छेदन बिंदूला D नाव द्या. AD इतक्या त्रिज्येने A केंद्र घेऊन रेषा AC च्या खालील बाजूस कंस काढा. त्याचप्रमाणे CD इतक्या त्रिज्येने C केंद्र घेऊन खालील बाजूस पहिल्या कंसाला छेदणारा कंस काढा. छेदन बिंदूला B असे नाव द्या. रेषा AB व रेषा BC काढा. अशा प्रकारे चौकोन ABCD हा पतंगाकृती चौकोन होईल.